तुमच्यापैकी किती जणांना नथ आवडते? ज्यांना ज्यांना नथ आवडत असेल त्यांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका, म्हणजे मला पण कळेल की महाराष्ट्राची शान असलेली नथ तुम्हाला आवडते की नाही। ही नथ आजकाल आपल्याला साडीवर, साडीच्या बुट्ट्यांवर, रांगोळीमध्ये सगळ्या ठिकाणी बघायला मिळते आणि तो फॉर्म खूप सुंदर पण दिसतो। तर अशीच नथ थोडीशी कठीण जर तुम्हाला वाटत असेल तर एकदम सोप्या प्रकारे या रांगोळीमध्ये मी दाखवली आहे। ही रांगोळी काढायला इतकी सोपी आहे की तुम्ही अगदी 10 मिनिटात काढू शकता आणि त्याच बरोबरीने तुमच्याकडच्या हळदी कुंकाची तयारी देखील करू शकता। आणि हो, फक्त मकर संक्रांतीलाच ही रांगोळी काढायची असं नाही, तर कुठल्याही हळदी कुंकाला, कुठल्याही शुभ प्रसंगाला तुम्हाला ही नथीची, काय आपण म्हणू, नथीचा नखरा रांगोळी नक्की काढू शकता। चला सुरुवात करूया। आणि हा, फक्त रांगोळी नाही तर हे रांगोळी काढताना काय काय प्रॉब्लेम्स येतील हे देखील आपण बघूया। तर सगळ्यात आधी काय, तुमच्याकडे ज्या साईजचं झाकण असेल ते झाकण घ्या। त्याच्या चारही कोपऱ्यामध्ये आपल्याला डॉट काढून घ्यायचे। मग डबीमध्ये काळा रंग घेऊन असा तो बरोबर मध्ये छान प्रकारे आपल्याला द्यायचा आहे। जेवढा छान असा गडद दाट काळा रंग भराल तेवढा जास्त छान दिसतो। हा झाल्यानंतर आपल्याला ते मगाचं जे झाकण होतं, जे साईज आपण घेतलाय ते बदलू नका अजिबात, तर तेच झाकण आपल्याला परत त्याच्यावर ठेवायचंय आणि बरोबर त्याच्या भोवतीची रांगोळी आपल्याला मस्तपैकी काढून टाकायची। हे मी बोटानेच करते। आता काही जणांच्या मते हे प्लास्टिकच्या पट्टीने किंवा तुम्ही कोनमापक वगैरे वापरून करू शकता, ट्राय करून बघा। पण मला असा अनुभव आलाय की त्याच्यामध्ये चरे पडतात फरशीला, सो बेटर वे तुम्ही असं हाताने केलं तर पटकन होतं। आता झाकण उचलताना तिथला थोडासा रंग गेला, तिथे परत मी रंग मारून घेतला, किती सोपं आहे। आता आपल्याला नथ काढायची, जी तुम्हाला सगळ्यात कठीण वाटते पण ती सोपी करून तुम्हाला मित्रकला चॅनलवर बघायला मिळणार आहे। तर आधी काय करायचं, अशा मस्त डबीमध्ये, ही डबी मात्र वापरा म्हणजे नथ काढायला सोपं जाईल। तर आपल्याला असा बरोबर एक मध्ये गोल आणि त्याच्या बाजूला 6 गोल करायचे। अशी रांगोळीची डबी नसेल तर ती ऑनलाईन मागवा किंवा तुमच्या शेजारच्या शॉपमधून घ्या। ऑनलाईन मागवायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे। आता त्याच्यानंतर पेन्सिलच्या उलट्या बाजूने पेन्सिल घेऊन मी त्याचे गोल केले। ह्याच्याऐवजी तुम्ही इयरबड सुद्धा वापरू शकता किंवा बोटाने सुद्धा असे गोल तुम्ही करू शकता। हे गोल म्हणजे आपण असे छान कोंदण तयार करतोय। आपल्याला मोती लावायचे ना नंतर नथीचे, आठवलं ना, विसरला होतात की काय? तर मग ते करताना थोडीशी काळी रांगोळी बाहेर आली, तिथे परत मी डबीने अशी पिवळी रांगोळी टाकली। आता जे आपलं फूल तयार झालंय, नथीचं पहिलं वरचा भाग, त्याच्या खाली बरोबर असे वर एक आणि खाली 2 असे 3 गोल काढून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर खालच्या बाजूला अजून 3 गोल आपल्याला काढायचे। आता नथीची उंची किती येते त्यानुसार हे गोल 3 का 4 हे तुम्ही बदलू शकता। जसं मी आता हे काढल्यानंतर मला असं वाटलं की ही नथ फारच ठिंगू दिसतीये, हो ना, तर मग आपण थोडा एक वाढवायचा का असा विचार करत होते, म्हणलं वाढवूनच टाकूया। तर मग म्हणून मी या 3च्या ठिकाणी 4 गोल काढले। आता हे टोटली तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे। नथ ही एका प्रकारची मी तुम्हाला दाखवते हा, तर तुम्हाला समजा वेगवेगळ्या प्रकारच्या नथी जर बघायच्या असतील तर लगेच कमेंट बॉक्स मध्ये नथ असं टाईप करा किंवा नथ रांगोळी असं टाईप करा। तर मी रांगोळीमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नच्या नथ कशा काढायच्या ह्याचा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी घेऊन येईन। तर आपण हे बेसिक आपल्याला जिथे मोती लावायचे ते कोंदण तयार केलंय। आता आपल्याला मोती लावायचे। मोती कसे लावायचे, तर अशी एक रांगोळीची डबी मिळते जी अगदी 10-20 रुपयाला मिळते, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्याच्यामध्ये मस्त अशी पांढरी रांगोळी भरायची आणि छान त्या राऊंड मध्ये जोडायची। आपोआप असा छान मोत्यासारखा गोल आकार तयार होतो, म्हणजे आपण असे मोती चिकटवले असं वाटू शकतं तिथे। तसं आपल्याला पांढऱ्या रांगोळीने असे मोती तयार करायचे। आता एकदम असं सगळं पांढरं पांढरं नको, तर वरच्या फुलातला मधला जो आकार आहे त्याला आपण लाल रंग देऊया, म्हणजे असा लाल खडा असतो की नाही नथीमध्ये तो, म्हणून मग तिथे अरे एक देवा, डबीवर प्रेशर असं पटकन झाला आणि बाहेर पडला रंग, लाल रंग। पण आपण तो कसा सुधारायचा हे बघूया। तर जिथे येलो कलर आहे की नाही तिथे येलो कलरची रांगोळी मी टाकली, म्हणजे जोपर्यंत तो लाल रंग दिसणार नाही, आणि थोडं त्याला छान असं कव्हर केलं आणि मग परत एकदा तिथे रेड कलर भरला, त्यामुळे तो असं छान लाल रंगाचा खडा तिथे लावल्यासारखं दिसलं। तसेच खडे बॅलन्स करण्यासाठी खालच्या बाजूला देखील 3 असं लाल रंगाचे डॉट्स काढले। आता ओके दिसतंय ना, दिसत नाहीये ना तो डाग? आता आपल्याला नथीची जी तार असते ती काढायची। एक
एकदम सोपी आहे. तुम्हाला इंग्लिश मधलं जर एस अक्षर काढता येत असेल तर आपल्याला एक्झॅक्टली असं एस अक्षर काढायचंय. तर ह्या एस म्हणजे आमच्या अहोंचा म्हणजे सुरतचा नाही हा, तो पूर्वा सूरजमध्ये. त्या चॅनलला सबस्क्राईब केलेत ना तुम्ही? नसेल केले तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते. मस्त इंटरेस्टिंग आणि रहस्यमय व्हिडिओ येत आहेत. आता इथे माझी काय मजा झाली बघा. जो येलो कलर होता रांगोळीतला त्याला असं थोडं मॉइश्चर पकडलं होतं, त्यामुळे ना तो असा पडत नव्हता. तर असं थोडे डॉट डॉट आले. पण आपण त्याच्यासाठी एक करणार आहोत उपाययोजना, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ती लक्षात येईल. या साईडला अशी छान कर्व लाईन आपण काढून घेतली, त्यामुळे मस्त असा पानाचा आकार तयार झालाय आणि त्याला थोडासा 3D इफेक्ट आपण देणार आहोत. तुम्ही जर बाकीचे 3D इफेक्ट वाले व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल, आपण एका साईडला डार्क कलर देतो, एका साईडला लाईट कलर देतो. अगदी तसंच इथे आपल्याला करायचंय. त्यामुळे पानाचा जो आतला भाग आहे तिथे आपण डार्क कलर देतोय आणि बाहेरचा भाग जिथे असणार तिथे लाईट कलर. आता ते करताना देखील डबीने मधला भाग करून घेतला, जिथे जाड भाग आहे आणि जिथे बारीक भाग आहे तिथे डबीने दिला तर रंग बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे मी तिथे जो रंग आहे तो हाताने भरला. सो असं दोन्हीचंही कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. आता बाहेरच्या बाजूला आपण लाईट कलर देऊया. तर मित्रकला चॅनलला सबस्क्राईब केल्याचा फायदा हाच आहे की तुम्हाला अतिशय सोप्या गोष्टी इथे शिकायला मिळतात. म्हणजे रांगोळी काढणं तर आहेच, त्याबरोबरीने माणूस कसा काढायचा, फोक आर्ट्स कशा करायच्या, अशा कलेबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी आणि इव्हन चित्रकला तुम्ही नेहमीच्या आयुष्यात कसं वापरू शकता हे देखील तुम्हाला मित्रकला चॅनलला वर कळतं. त्यामुळे अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर असं करू नका, लगेच तिथेच व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते लगेच दाबा आणि सबस्क्राईब करून टाका. बघा आता आपले दोन्हीही रंग देऊन झाले, मस्त दिसते ना एकदम रांगोळी. आता आपण काय करूया, जिथे डार्क कलर दिलाय तिथे आपण लाईट कलरने छान अशा शिरा काढून, पानाला कशा शिरा असतात तशा शिरा काढून घेऊया. या तुम्ही बोटाने काढू शकता किंवा सरळ तुम्ही छान इयरबड्स वापरून त्या रेगा काढून घ्या आणि त्याच्यावर नंतर रांगोळी काढली तरी देखील चालेल. आपली रांगोळी आत्ताच किती मस्त दिसते की नाही, पण ह्याच्यात स्पेशल काहीतरी अजून एक दोन गोष्टी आपल्याला करायच्यात. तर आपण काय करणार आहोत, पेन्सिलच्या मागच्या बाजूने परत इथे असा खड्डा करून घेतला. ऍक्च्युली इथे ना छान अशा छोट्या वाट्या ठेवणार होते, पण मग ते प्रपोर्शनेटली रांगोळीमध्ये बसत नव्हतं आणि वाटी आणि रांगोळी हे प्रपोर्शन प्रत्येकाचं जुळेल असं नाही. सो हा बेस्ट उपाय आहे. तर असं छान गोल करून घेतले आणि ह्याच्यामध्ये आपण हळदी, कुंकू आणि एक गंमत हे देखील करणार आहोत. पहिलं हळदीसाठी असं मस्त फक्त आपल्याला त्या डबीत पिवळ्या रंगाची रांगोळी भरायची आणि ती अशी वरनं सोडायची. बघा किती मस्त दिसतंय. आता इथे आपण कुंकू टाकून घेऊ. कुंकू म्हणजे लाल रंगाची रांगोळी आपण तिथे काळ टाकून घेतली. सो असं त्याचा छान असा ढिगासारखं दिसतं. आणि तिसऱ्या ह्याच्यात आपण काय करणार आहोत ही आहे गंमत. तर आपण तिथे पांढऱ्या रंगाची रांगोळी काढून घ्यायचे आणि पेन्सिलने त्याला असं थोडं टेक्स्चर द्यायचे डॉट 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 करत. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की मी काय करतेय ते. तर हलवा जो असतो की नाही, आपली ही संक्रांत स्पेशल रांगोळी आपण करतोय, तर तिथे ते हलवा दाखवण्यासाठी पांढरा रंग, त्याच्यात थोडासा पिवळा रंग, थोडासा पिंक कलर, म्हणजे असा छान हलवा दिसतोय तिथे ठेवल्यासारखा. अशी मस्त आपली रांगोळी तयार झालेली आहे. आता जर आपण ह्याला फिनिशिंग देऊया, तर फिनिशिंगसाठी जिथे आपण लाईट ग्रीन कलर दिलाय त्या लाईट ग्रीन कलरच्या इथे आपल्याला असे डॉट काढून घ्यायचे. तर इकडच्या व्हाईट कलरला बॅलन्स करण्यासाठी मी इथे व्हाईट कलरचे डॉट करते. पण तुमच्या चॉईसने, अर्थात इथले कुठलेही कलर तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकता, कुठलेही कलर छान दिसतील. पण पानाला मात्र हिरवा रंगच द्या हा, म्हणजे पान नाही तर ते वाळलेलं पान वगैरे करू नका. तर असे व्हाईट कलरने दिले. नंतर नथीच्या इथलं फूल होतं तिथे आपण असे येल्लो कलरने छोटे छोटे डॉट्स दिले, म्हणजे छान असं त्याला एक डिझाईन तयार झालं. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं ही एकदम सोपी नथ आहे. अजून नथींचे प्रकार जर तुम्हाला बघायचे असतील तर नथ रांगोळी असं कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका. तर आपली अशी ही मस्त नथीचा नखरा रांगोळी तयार झालेली आहे. तर ही रांगोळी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मग आवडली ना नथीचा नखरा ही अशी रांगोळी, आणि सोपी पण वाटली असेल? जर तुम्हाला ही रांगोळी सोपी वाटली असेल तर लाईक करा. कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा. आणि हा, तुम्ही जर ही रांगोळी तुमच्या घरी काढली तर त्याचा फोटो काढून आम्हाला पाठवायला विसरू नका. कुठे पाठवायचा असा प्रश्न पडला असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी आमचा ईमेल आयडी दिलेला आहे, त्याच्यामध्ये हे फोटो नक्की पाठवा. म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काढलेल्या रांगोळ्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू. आवडेल ना तुम्हाला? मला माहितीये सगळ्यांना आवडेल.
त्यामुळे असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.